नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुनची एंट्री होते किचनमध्ये। ठरल्याप्रमाणे आता अर्जुन किचनमध्ये येतो आणि विचार करतो की आता नाश्ता काय करायचं। अर्जुनच्या लक्षात येतं की काल तर आपण केलेली इडली ही चिकट झाली होती, पण आता असं व्हायला नको, आपल्यामुळे सगळ्यांना त्रास नको व्हायला। आज काहीतरी असं बनवायला हवं की ते सोपं आणि पटकन होईल। काय बरं होईल असा विचार करत अर्जुनच्या लक्षात येतं की पोहे। अर्जुन म्हणतो पोहे ते तर पटकन होतील आणि म्हणूनच अर्जुन पटापट पोहे बनवायला घेतो। आता सगळ्यात पहिल्यांदा त्याने पोहे भिजवून घेतलेले असतात, त्यानंतर तेल गरम करत ठेवतो आणि कांदा कापायला घेतो, कांद्याची फोडणी घालतो। पण त्याच वेळी आता दूधवाले दादा येतात, ते आवाज देत म्हणतात दूध। आता अर्जुन पातेलं घेऊन जातो तर एकदम छोटंसं घेऊन गेलेला असतो। ते दादा अर्जुनला म्हणतात, अहो दादा एवढं छोटं पातेलं चालणार आहे का? अहो एवढं नाही जमणार, थोडं मोठं घेऊन या। आता मात्र अर्जुनने भलं मोठं पातेलं दिलेलं असतं। ते म्हणतात, अहो दादा हे काय करताय तुम्ही, अख्ख्या पनवेलसाठी दूध घेताय का? अहो यापेक्षा जरा छोटं घेऊन या। आता अर्जुन पुन्हा एकदा धावत पळत किचनमध्ये जातो, पातेल्यांची शोधाशोध करतो आणि त्यातील एक छोटं मीडियम साईजचं पातेलं घेऊन येतो। तर आता दादा म्हणतात, बरोबर हे मात्र परफेक्ट घेऊन आलात, परंतु दादा तुम्हाला एक सांगू का, हे तुमचं काम नाही आहे, हे काम वहिनीच बरोबर करतात। आता अर्जुन म्हणतो, दूध द्या गप्पपणे। अहो असं काही नाही आहे की सगळं काही वहिनीलाच येऊ शकतं, मी सुद्धा अगदी परफेक्ट कामं करतो, किचनची कामं मला अगदी परफेक्ट जमतात। असं म्हणत अर्जुन आता दूध घेतो, परंतु त्याचवेळी अर्जुनला वास येऊ लागतो। अर्जुन म्हणतो कसला तरी वास येतोय। तर आता दादा आठवण करून देत म्हणतात, तुम्ही गॅसवर काहीतरी ठेवलंय का? आता मात्र अर्जुन धावत पळत किचनच्या दिशेने जातो, परंतु ज्यावेळी जाऊन पाहतो त्यावेळी मात्र कांदा करपून गेलेला असतो, संपूर्ण फोडणी चळालेली असते। आता अर्जुन फोडणीचं पातेलं खाली उतरून ठेवतो, परंतु त्याचवेळी पेपरवाले दादा येतात, ते आवाज देत म्हणतात पेपर। अर्जुन जाऊन पेपर घेतो आणि मागे वळणार तर ते दादा म्हणतात, अहो दादा बिल। अर्जुन म्हणतो ऑनलाईन देतो ना? तर ते म्हणतात नाही हो दादा, ऑनलाईन नाही चालत, कॅशच द्यावी लागेल, वहिनी नेहमी कॅशच देतात। अर्जुन म्हणतो आता कॅश कुठून देऊ, हे घ्या बिल आणि उद्या या। आता किचनची कामं आणि ही सगळी कामं एकदम मला जमत नाही आहेत, असं म्हणत अर्जुन त्या दादांना तिथून घालवून देतो आणि त्यानंतर पेपर घेऊन येऊन खुर्चीवर शांत बसतो। आता अर्जुन एवढ्या छोट्या कामांमध्ये एवढा थकून गेलेला असतो की अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं। अर्जुनला आता कळालेलं असतं आपली बायको सायली आणि घरातील सर्वच जण किती कामं करतात। आता मात्र अर्जुनला या सगळ्यामुळे कळून चुकलेलं असतं की खरंच आपण चुकलो आहोत। अर्जुन मोबाईल पाहायला घेतो तर त्यावेळी सायलीचा मेसेज आलेला असतो। सायलीने अर्जुनला आठवण करून दिलेली असते की आज प्रपोज डे आहे। सायली अर्जुनला मेसेजवर म्हणते, आज प्रपोज डे आहे, विसरलात तर नाही ना? आज संध्याकाळी तुमच्यासाठी खास सरप्राईज आहे, पण तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल। आता अर्जुन सायलीला मेसेज करत म्हणतो, एक सांगू का बायको, स्वयंपाकघरातील स्वयंपाक करण्यापेक्षा प्रपोज डे हे मात्र खरंच खूप सोपं आहे। परंतु त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं हा जर मेसेज आपण पाठवला तर बायको लगेच रिप्लाय करेल की म्हणजे तुम्ही मान्य करा तुम्ही हरलात, आणि म्हणूनच अर्जुन सायलीला काही मेसेज पाठवत नाही। अर्जुन म्हणतो असा जर मेसेज मी पाठवला तर मीच अडकेन, परंतु आता नाश्ता तर काहीतरी बनवायला हवाय, असं म्हणत अर्जुन आता पुन्हा एकदा किचनमध्ये येतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी आणि सचिन ब्रेकफास्ट करण्यासाठी बसतात, परंतु आता ते फ्रुट्स खावे लागतात। हे पाहून सचिन साक्षीला सहजच म्हणतो, सॅम आपण नेहमीच असं बाहेरचं मागवून खातो, त्यापेक्षा मला जर तुझ्या हातचं काही खायला मिळालं तर, म्हणजे तू जर माझ्यासाठी उपमा पोहे असं काहीतरी बनवलं तर। तर आता साक्षी चिडते आणि सचिनला विचारते, ह्या अपेक्षा कुठून आल्यात? तुला माहीत आहे ना मला किचनची कामं जमत नाहीत, मग तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस? आणि तसंही ऑर्डर सोडायच्या नाहीत, मी तुझी कामवाली बाई किंवा नोकर नाहीये, त्यामुळे तू मला सांगायचं नाही की मी काय करायला हवं। तर सचिन म्हणतो, सॅम अगं तसं नाही, अगं आपण नेहमीच बाहेरचं खातो ना, मग ते हेल्थसाठी चांगलं नाही, म्हणून म्हटलं की आपण घरचं काहीतरी खावं। तर आता साक्षी म्हणते, प्रेमात सगळंच सहन करावं लागतं, बघ ना मी तुझ्यासाठी फ्रुट्स तरी कट करते, पण तू काय करतोस रे माझ्यासाठी? काल रोज डे होता, साधं गुलाबाचं फूल तरी घेऊन आलास का माझ्यासाठी? नाही, ते तर तुला जमलंच नाही, कारण तुला माझ्यासाठी काय करावं असं वाटतच नाहीये ना। आणि यात व्हॅलेंटाईन वीक्स आहे हे तर तू विसरूनच गेलायस हो ना?
तू साधं माझ्यासाठी गुलाबाचं फूल तर आणूच शकलं नाही, परंतु बाकी सुद्धा तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाहीस. तर आता सचिन म्हणतो, तू का नाही दिलंस ग सॅम मला गुलाबाचं फूल? तर आता साक्षी सचिनला म्हणते, सगळं काही मीच करायला हवं ना? मग आज प्रपोज डे आहे, लिहिते ना माझ्या रक्ताने तुझ्यासाठी लव्ह लेटर लिहिते, म्हणजे तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हो की नाही? आणि आपला प्रपोज डे मला हवाय तसा साजरा होईल. आता मात्र साक्षीच्या या बोलण्यामुळे सचिन घाबरून गेलेला असतो. सचिन लगेच साक्षीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, सॅम अगं असं काहीही नाहीये, तू असं का बोलतेस सांग बरं? अगं सॅम, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे. त्यासाठी या व्हॅलेंटाईन्स वीकची वगैरे काहीच गरज नाही, असं म्हणत हळुवारपणे तिच्या हातातील चाकू बाजूला ठेवतो आणि नकळतच मुद्दामून तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करत म्हणतो, सॅम अगं माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहीत नाही आहे का? सॅम अगं हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे हे मला माहीत होतं आणि मी तुझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं. मी तुझ्यासाठी गिफ्ट ठेवलं होतं. का हे? अगं हो, मी खरंच सांगतोय, हा दिवस आपल्यासाठी मला खास बनवायचा होता. आपण पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार होतो, असं म्हणत सचिन साक्षीचा हात धरतो आणि तिचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतो. साक्षी म्हणते, खरंच? सचिन म्हणतो, हो खरंच. मी तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज प्लॅन केला होता, परंतु तू असं काहीतरी वागायला लागलीस आणि मला तुला सगळं काही सांगावं लागलं. तर आता साक्षी इमोशनल होते आणि म्हणू लागते, खरं सांगतोयस का तू? सचिन खरंच? तर सचिन म्हणतो, हो सॅम, मी खरं बोलतोय. असं म्हणत सचिन साक्षीला जवळ घेतो. तर साक्षी म्हणते, सॉरी बेबी, मी खरंच चुकले. मला कळतच नाही की मी तुझ्यावर एवढी का चिडते. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. सचिन म्हणतो, सॅम मला माहीत आहे, पण तुला मी गुलाबाचं फूल दिलं नाही म्हणून तू चिडलीस ना माझ्यावर. तुला व्हॅलेंटाईन स्पेशल रोज हवंय ना, मग मी आत्ताच जाऊन घेऊन येतो. असं म्हणत आता सचिन गुलाबाचं फूल आणण्यासाठी निघालेला असतो. आता साक्षी खुश होते. साक्षीलाही वाटत असतं की खरंच सचिनचं आपल्यावर प्रेम आहे. आता सचिन तिथून निघून जातो, परंतु त्याच वेळी तिथे प्रिया आता साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते. आता नागराज काकांनी सांगितल्याप्रमाणे साक्षीच्या समोर प्रिया नाटक करत म्हणते, साक्षी अगं सचिन इथे काय करत होता? मी आताच सचिनला इथून बाहेर पडताना पाहिलं आहे. तर आता साक्षी म्हणते, अगं पण तू कशी ओळखतेस सचिनला? मी तर तुझी आणि सचिनची अजून ओळखही करून दिली नाहीये आणि तरीसुद्धा तू सचिनला ओळखतेस. तर आता प्रिया म्हणते, अगं त्यात ओळख करून काय द्यायची आहे, मी तर त्याला ओळखतच आहे. तर साक्षी म्हणते, काय पण कशी? अगं मी आणि सचिन लग्न करणार आहोत, पण तू कशी ओळखतेस त्याला? तर प्रिया म्हणते, साक्षी अगं हा कोण आहे हे तरी तुला माहीत आहे का? अगं माझ्या सख्ख्या नंदेचा नवरा आहे, अस्मिता सुभेदारचा नवरा. आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षी विचारते, काय? नाही नाही, हे शक्य नाही, हे खोटं आहे. तर आता प्रिया तिला सावरते आणि म्हणू लागते, नाही साक्षी, हे काहीच खोटं नाही. अस्मिता आणि सचिनचं लग्न झालं आहे, हे जग जाहीर आहे. तू बाहेर जाऊन कोणालाही विचार, कोणीही तुला सांगेल की सचिन हा सुभेदारांचा जावई आहे. मग तू असं कसं बोलू शकतेस? काय बोलतेस साक्षी नक्की तू? साक्षी अगं तो तुला फसवतोय. आता मात्र साक्षी पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तर तिला प्रिया सावरण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, साक्षी स्वतःला सावर, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं पण तुला माहीत नव्हतं का? अगं हा कॅनडा US ला काम करायचा ना. हल्ली तर ज्यावेळी अस्मिता कॅनडाला गेली होती त्यावेळी तर ती प्रेग्नेंट होऊन आली आहे. अगं हा कॅनडा US ला असायचा त्यावेळी अस्मिता तर आमच्याच घरी खितपत पडलेली असायची. त्यामुळे मला माहीत आहे की हा सचिनच आहे, अस्मिताचा नवरा. असं म्हणत आता प्रियाने नागराज काकांचं काम केलेलं असतं आणि साक्षीला घाबरवलेलं असतं. साक्षीला काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, चैतन्य आणि सायली दोघंही स्टडी रूममध्ये बसून केसबद्दल डिस्कशन करत असतात. तर सायली म्हणू लागते, चैतन्य भाऊजी, करमलकरांशी ज्यावेळी आज आपण बोललो त्यावेळी तर ते काहीतरी वेगळंच बोलत होते. तर चैतन्य म्हणतो, हाच तर प्रॉब्लेम आहे त्यांचा, 10 वेळा त्यांचं स्टेटमेंट बदलत राहतं. त्यांच्याकडे आय विटनेस नाही आणि म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम होत आहे. तर सायली एक पर्याय सुचवत चैतन्याला म्हणते, मग यासाठी आपण त्यांच्या ऑफिसमधल्या नोंदी तपासायला हव्यात. तर चैतन्य सायलीला म्हणतो, करेक्ट, ते मी बघतो. तर आता सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो
अहो चहा झाला का? तर अर्जुन म्हणतो हो हो झालाय, आलोच असं म्हणत आता अर्जुन सायलीसाठी त्याच्या हातचा स्पेशल चहा घेऊन येतो. सायली म्हणते थँक्यू. चैतन्य आता अर्जुनची मजा घेत असतो आणि म्हणूनच हातामध्ये असणारी प्लेट अर्जुन फेकून मारू का असं चैतन्याला विचारतो. तर त्यावेळी सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजींसाठी कॉफी नाही का घेऊन आलात? चैतन्य भाऊजींना कॉफी हवी होती. तर अर्जुन म्हणतो मग एकत्रच सांगता येत नाही का? जर तुम्ही एकत्र सांगितलं असतं तर मी एकत्र घेऊन आलो असतो. वारंवार किचनमध्ये जायचं, हे काम करायचं, परत बाहेर यायचं, ते काम करायचं, परत बाहेर यायचं. अगं जर वारंवार मी बाहेर येत राहिलो तर किचनची कामं कशी होतील? किचनमध्ये भरपूर कामं आहेत, हे माहीत नाही आहे का तुला? असं म्हणत आता अर्जुनने सायलीलाच प्रश्न केलेला असतो. परंतु त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन शांतपणे पुन्हा एकदा किचनमध्ये जातो आणि शेवटी चैतन्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो हा घ्या कॉफी चैतन्य भाऊजी. तर त्यानंतर सायली म्हणते अहो माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन याल का? अर्जुन म्हणतो खायला म्हणजे मी परत काहीतरी घेऊन यायचं आहे का? बरं ठीक आहे आणतो असं म्हणत अर्जुन आता किचनमध्ये जाणार. परंतु सायली पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणू लागते अहो सांगायचं राहूनच गेलं, कामाच्या गडबडीत चहा थंड झालाय, पुन्हा जरा गरम करून घेऊन याल का? अर्जुन चिडतो आणि म्हणतो मग तुला अगोदरच पिता आला नाही का? म्हणजे आता मी पुन्हा गरम करायचा, पुन्हा चहा घेऊन यायचं, म्हणजे मी हेच करत बसू का? किचन आणि स्टडी रूम. तर सायली म्हणते हो का? पण तुम्ही ज्यावेळी 10-10 वेळा माझ्याकडे कॉफी मागत असता त्यावेळी मी चिडते का? नाही ना. आणि तुम्ही ही गोष्ट विसरू नका की तुम्ही आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही आहात तर सायली सुभेदार आहात. मग मला सांगा सायली सुभेदार कधी चिडते का? आता अर्जुन म्हणतो नाही, अजिबातच नाही. त्यामुळे आता मला माझं काम करावंच लागेल. मला तरी असं वाटते की आता झोपेतही मी किचनमध्ये येऊन चहाच बनवेन. आता मी काम करतो किचन स्टडी रूम, किचन स्टडी रूम, कारण तुमच्या सेवेत मी तर हजर असायलाच हवं. बरं मी घेऊन येतो असं म्हणत आता अर्जुन चहाचा कप घेतो आणि चहा आणण्यासाठी जातो. परंतु अर्जुन थकलेलाही असतो आणि थोडा चिडलेलाही असतो. आता अर्जुन चहा आणण्यासाठी जातो परंतु त्यावेळी चैतन्य आवाज देत म्हणतो अर्जुन वहिनी माझे काम कराल का? माझी कॉफी जरा थंड झाली आहे, ती सुद्धा गरम करून आणाल का? तर आता अर्जुन म्हणतो आता तुझं काय, तुला तर मी गरमागरम कॉफी दिली होती ना, मग तुला वेळेत नाही नाही आणतो असं म्हणत अर्जुन चैतन्याचाही कप घेतो आणि म्हणू लागतो आणतो, तुमच्या सेवेत हजरच आहे मी. तुझ्यासाठी कॉफी आणि तुझ्यासाठी चहा, हो की नाही? आणि तुझ्यासाठी तर कॉफी अशी आणणार आहे की ती गरमागरम कॉफी आता मी तिच्या डोक्यावरच वतणार आहे असं म्हणत अर्जुन रागानेच किचनमध्ये निघून जातो. आता सायली आणि चैतन्य हसू लागतात. चैतन्य एवढं मोठमोठ्याने हसू लागतो परंतु सायलीला थोडं वाईट वाटतं. सायली चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊजी एवढं सुद्धा हसू नका ना हो. तर चैतन्य म्हणतो बरं सॉरी. तर सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला होता का? तर चैतन्य म्हणतो की हो मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला होता आणि त्यांना रमेशचं स्केचही पाठवलं आहे, त्यांना एक लीड मिळाली आहे. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो मग त्या इन्स्पेक्टर सावंतांना विचारा की त्याच ॲड्रेसवर रमेश राहतोय की नाही. तर आता चैतन्य अर्जुनला आठवण करून देत म्हणतो की आता हे सगळं काही सायली वहिनी करते त्यामुळे तिची जबाबदारी आहे, पण तुझी कॉफी आणि चहा गरम झाली आहे ना? तर आता अर्जुन म्हणतो हो हो चहा कॉफी गरमच आहे, ही घे तुझी गरमागरम कॉफी आणि मॅडम ही घ्या तुमची गरमागरम चहा असं म्हणत अर्जुन चैतन्य आणि सायलीच्या सेवेत हजर असतो. अर्जुन आठवण करून देत म्हणतो आणि हां पटकन पिऊन घ्या नाहीतर पुन्हा गरम करावी लागेल असं म्हणत अर्जुन त्या दोघांकडे थोडा रागानेच पाहतो. आता चैतन्य अर्जुनला आठवण करून देत म्हणतो अर्जुन वहिनी अहो तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या आणि आज प्रपोज डे आहे हे तुम्ही विसरलायत का? म्हणजे तुम्ही सायली वहिनीसाठी आज प्रपोज डे निमित्त काही स्पेशल केलंच नाही आहे का? आता अर्जुन डोळे मोठे करत चैतन्याकडे पाहतो आणि चैतन्याने म्हणतो कसं आहे ना ह्या मॅडम एकदा माझ्या आयुष्यात आल्या आणि मी कायमचा किचनमध्ये अडकलो, मग पुन्हा ह्या मॅडमना कोण बरं प्रपोज करेल? आता सायली रागानेच अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला असंही वाटतंय का की तुम्ही मला प्रपोज केलं तर मी तुम्हाला हो म्हणेन? आता अर्जुन सायलीला आठवण करून देत म्हणतो हे बघ मी जरी आता सायली असलो तरीसुद्धा हे छोट्याशा गोष्टीवरून उगाचच वाद करणार नाही. आता सायली अर्जुनला काही बोलेल परंतु अर्जुन चैतन्याला म्हणतो एक काम कर चैतन्य आताच तू इन्स्पेक्टर सावंत यांना फोन कर आणि तो रमेश खरंच त्या साईटवर असेल तर आपल्याला त्याला जाऊन भेटावं लागेल. आणि त्याचवेळी तिथे प्रिया आलेली असते. आता प्रिया हे सगळं बोलणं लपून ऐकत असते परंतु अर्जुन सायली आणि चैतन्याला मात्र काहीच माहीत नसतं.
तर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की हो, मी इन्स्पेक्टर सावंत यांच्या कॉन्टॅक्टमध्येच आहे. मी त्यांना मेसेज करतो की काही कळालं आहे की नाही. आणि जर इन्स्पेक्टर सावंत यांना जर रमेश सापडला तर बेस्टच होईल. म्हणजे आपल्याला कळेल की त्यावेळेस हा त्या कंपनीत काम करत होता की नाही, त्याच्याकडे नक्की हा ट्रक कोणी मागितला होता, त्याला नक्की कॉन्टॅक्ट कोणी केला होता. हे सगळे काही बेसिक प्रश्न आपले सुटतील. बेसिक गोष्टींची उत्तरं जरी मिळालीत तरी सुद्धा आपलं काम होईल. आणि मग आपण साईट मॅनेजरला भेटूयात. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, जेव्हा तू साईट मॅनेजरला भेटायला जाशील त्यावेळी मी सुद्धा तुमच्यासोबत येईल. आता चैतन्य सायलीकडे पाहतो तर अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, माझ्या प्रत्येक कामात माझी बायको माझ्यासोबत असते आणि तिच्या डोक्याचा खरंच मला उपयोग होतो. पण हो, तिच्यासारखी मोठी पर्स वगैरे घेऊन मी काही फिरणार नाही. तर चैतन्य हसू लागतो. तर सायली अर्जुनला म्हणते, कळलं हा, सगळं काही कळलं. पण हो, या सगळ्यामध्ये किचनची कामं खोळंबली आहेत हे आठवतंय ना तुम्हाला? आणि हो, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येणार होता, ते सुद्धा विसरून गेलात का? असं म्हणत आता सायली अर्जुनला आठवण करून देते की आता भूक लागली आहे आणि खाण्याची वेळ झाली आहे. पण अजूनपर्यंत अर्जुनने किचनमध्ये काही बनवलेलंही नसतं. अर्जुन मनाशीच म्हणतो, आहे ना अजून लक्षात, असं म्हणत तो सायलीकडे पाहतो. तर चैतन्य सुद्धा आता ऑर्डर सोडत म्हणतो, मला सुद्धा खरंच खूप भूक लागली आहे. अर्जुन म्हणतो, आणतो हां खायला, तुम्हा दोघांसाठी काहीतरी घेऊन येतो. असं म्हणत आता अर्जुन किचनच्या दिशेने पुन्हा एकदा निघालेला असतो. आता प्रियाला सगळं सत्य कळाल्यामुळे प्रिया घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणते, म्हणजे या सगळ्यांना आता सत्य कळणार, हे ट्रक मॅनेजरला जाऊन भेटणार, ट्रक कंपनीच्या साईटवर जाऊन भेटणार. परंतु यांना सत्य कळण्या अगोदर मला हे सगळं काही सत्य नागराज आणि महिपतला जाऊन सांगावं लागेल. मला आत्ता जाऊन त्यांना जेलमध्ये भेटावं लागेल. असं म्हणत आता घाबरलेली प्रिया धावत पळत सगळ्यांच्याच नकळत पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये महिपत शिकरे आणि नागराज यांना भेटण्यासाठी गेलेली असते. तर दुसरीकडे चैतन्य सायलीला म्हणतो, वहिनी आता या केसबद्दल आपल्याला स्टडी करावी लागेल. तर सायली म्हणते, अजून एक केस? अहो चैतन्य भाऊजी, सकाळपासून आपण 7 केसेसबद्दल बोललो आहोत. सकाळपासून ही 7वी केस आहे की ज्याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. तर चैतन्य आठवण करून देत सायलीला म्हणतो, वहिनी अगं अर्जुन एका दिवसाला 15-20 केसेस हँडल करतो. एका दिवसात ऑफिसमध्ये त्याच्या 15 ते 20 कंटिन्यू केसेस चालू असतात आणि त्याबद्दल तो कंटिन्यू डिस्कशनही करत असतो. अर्जुन एकाच वेळी एवढ्या सगळ्या केसेस एकटा हँडल करत असतो. आता मात्र सायली शांतच होते. तर त्यावेळी अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो आणि सायलीला म्हणतो, एकाच वेळी किचनची कामं, बाकी इतर कामं करणं सोपं असतं, परंतु एकाच वेळी एवढ्या केसेस हँडल करणं हे दिसतं तितकं सोपं काम नाहीये. आणि तसंही हे काम टेम्पररी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनाच जमणारच नाही. त्यासाठी परमनंट अर्जुन सुभेदारचीच गरज पडणार आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, घ्या, भूक लागली होती ना, काहीतरी खाऊन घ्या. असं म्हणत चैतन्य आणि सायलीला खाऊ देतो. आता सायली मनाशीच म्हणते, हे मात्र अगदी खरं आहे, यांच्या ऑफिसमध्ये कामाचा एवढा मोठा पसारा आहे हे मात्र मी विसरूनच गेले होते. आणि मी कितीही फुशारक्या मारल्या तरी सुद्धा हे काम अजिबातच सोपं नाहीये, असा सायलीच्या मनात विचार चालू असतो. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि तोही मनात विचार करत म्हणतो, तसंही किचनमधली कामं तरी कुठे सोपी आहेत. सायली सगळी घरातली कामं अगदी सहज सोप्या पद्धतीने करत असते, परंतु मला कधी कळालंच नाही की घरातही एवढी कामं असतात. आणि मी तर या सगळ्या कामांमध्ये मम्मा आणि विमल त्यांची हेल्प घेतो आणि तरीसुद्धा मला ही सगळी कामं जमतही नाही आहेत. असं म्हणत अर्जुन घाम पुसतो आणि सायलीकडे पाहतो. सायलीही अर्जुनकडे पाहते आणि दोघंही एकत्रच एकमेकांना विचारतात, तुम्ही काही बोललात का? तर आता दोघंही एकत्रच म्हणतात, नाही, कुठे काय. तर चैतन्य त्या दोघांवर हसू लागतो. तर अर्जुन त्याला म्हणतो, खा ना गपचूप, का प्रत्येक वेळी हसतोस आमच्यावर? चैतन्य अर्जुनला म्हणतो, छान झालंय फरसान. अर्जुन म्हणतो, हो ना, मग मी बनवलेली कॉफी आहे ना, ती सुद्धा पिऊन टाक. आता चैतन्य आणि सायली हसू लागतात, पण त्यांच्याकडे आता दुसरा कुठला पर्यायही नसतो. तर इकडे प्रिया नागराज किल्लेदार यांना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आणि घडलेला सर्व प्रसंग ज्यावेळी ती नागराज किल्लेदार यांना सांगते त्यावेळी नागराज किल्लेदार म्हणतात, काय म्हणजे आता ते साईट मॅनेजरला भेटणार आहेत? आणि आता हे काय नवीन? तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, नवीन काहीच नाही आहे, 22 वर्षापूर्वीचं आहे. कारण 22 वर्षापूर्वी तुम्ही जे जे काही कांड करून ठेवले होते ना, ते आता हळूहळू सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि त्याचीच ही सगळी काही लक्षणे आहेत.
आता महिपत शिकरे नागराज काकांना आठवण करून देत म्हणतात, नाग्या, हा जो कोणी नवीन माणूस आहे ना, तो माझं नाव नाही तर तुझं नाव घेणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्यालाच लपवावं लागेल. मग आता त्याला लपवा, गाडा, नाहीतर अजून काही करा. तर नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, तुरुंगात राहून मी असली कामं नाही करू शकत, हे तुलाही माहीत आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, मग आता नाग्या, तुला कोणाची मदत लागेल हे तर तुला चांगलंच माहीत आहे. आता नागराज काका शांत होतात. महिपत शिकरे म्हणतात, इथे तुला माझीच गरज आहे हे मात्र मला माहीतच आहे. कारण कसं आहे ना, तू तर इथे राहून काही करूच शकत नाहीस, पण मी इथे राहून जर एक फोन केला ना, तर दुसऱ्या मिनिटाला त्याला श्वास घेणं मुश्किल झालं असतं. तर प्रिया महिपत शिकरेंना म्हणते, एवढं सगळं होऊ नये, तुम्हाला खून करण्यापलीकडे काही सुचत नाही का हो? हे बघा, आणखीन एखादा खून न करता त्या साईट मॅनेजरला कसं गप्प करता येईल ना, ते सांगा. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, तुला कळतंय का, आम्ही इथे जेलमध्ये आहोत आणि इथे जेलमध्ये बसून आम्हाला काहीच करता येणार नाही. जे काही करावं लागेल ते तुलाच करावं लागेल. प्रिया म्हणते, मी नाही नाही, मी आता असं काहीही करणार नाही आणि आता तुमचं कोणतंही काम मी करणार नाही. त्यामुळे आता मला काहीही सांगू नका. मी त्या साईड मॅनेजरला जाऊन भेटायचं आहे. नाही, मला ते जमणार नाही. तर नागराज काका म्हणतात, अच्छा, तूच म्हणाली होतीस ना, मी तुमची सोबत कधीच सोडणार नाही, तुम्हाला हवी ती मदत करेन. तर आता प्रिया म्हणते, मी तुमची धुनी धुणार नाही आणि मी आता कोणालाही गुंडाळणार अजिबातच नाही. आणि हो, मी आताच तुम्हाला सांगते, तुमचं तुम्ही बघून घ्या काय ते. असं म्हणत आता प्रिया रागानेच तिथून निघून जाते. आता महिपत शिकरे आणि नागराज काका दोघेही विचार करू लागतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आणि अर्जुन यांची केसबद्दल चर्चा चालू असते. सायली अर्जुनला म्हणते, इन्स्पेक्टर सावंत यांना जो ॲड्रेस सापडला आहे तो त्या रमेशचाच असायला हवा. एकदा का रमेश पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने जर नागराज काकांचं नाव घेतलं तर आपल्यासाठी हे चांगलंच आहे. आता अर्जुनही सायलीच्या बोलण्याचा विचार करतो आणि म्हणतो, अगदी खरं आहे. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मी असं करते की उद्या स्वतःहूनच त्या साईटवर जाते आणि बघते मला तिथे रमेश भेटतो का. रमेश जर एकदा सापडला तर आपलं काम सोपं होईल. तर आता अर्जुन म्हणतो, तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं, या अपघाताच्या रिलेटेड कोणत्याही माणसाला एकटं भेटायला जाणं हे खूप रिस्की आहे. हे बघ, हे पोलिसांचं काम आहे आणि त्यांचं काम त्यांना करू देत. तर सायली अर्जुनला आठवण करून देत म्हणते, हो, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पोलिसांना नेहमीच मदत करतात आणि गुन्हेगारांना शोधण्यामध्ये 2 पाऊल नेहमीच पुढे असतात. आणि आता तर मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, मग आता मागे कसं हटायचं. तर आता अर्जुन सायलीवर चिडतो आणि म्हणतो, म्हणजे तुला आता माझं ऐकायचंच नाहीये, मग आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही. अर्जुन तिथून निघून जातो. सायली आवाज देत म्हणते, अहो ऐका तरी. परंतु अर्जुन सायलीवर चिडलेला असतो, पण तेही काळजीपोटीच. आता अर्जुन बेडवर रुसून बसलेला असतो. तर सायली मनाशीच म्हणते, आज प्रपोज डे आहे. मला वाटलं होतं की हे गुडघ्यावर बसतील आणि मला प्रपोज करतील, परंतु हे तर साप विसरूनच गेले आहेत. आता सायली झोपण्यासाठी जाते. हे पाहून अर्जुन मनाशीच म्हणतो, आज तर प्रपोज डे आहे आणि सायली प्रपोज डे बद्दल काहीच बोलली नाहीये. हे सगळं काही ती विसरली आहे का. आता सायली ज्यावेळी आपली उशी बाजूला करते तर त्या उशीच्या मागे एक ग्रीटिंग कार्ड आणि छोटंसं गिफ्ट असतं. ते पाहून सायली खुश होते आणि ते गिफ्ट हातात घेते. अर्जुनकडे येते आणि अर्जुनला विचारते, हे काय. तर अर्जुन म्हणतो, तुझ्या लक्षात नसेल, परंतु माझ्या लक्षात आहे की आज प्रपोज डे आहे आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे छोटंसं गिफ्ट. आता सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुनने आपल्यासाठी इतकं सगळं काही केलंय आणि हे सर्व सायलीच्या समोर येताच सायलीचे डोळे पाणावतात. आता अर्जुन सायलीच्या समोर उभा राहतो आणि सायलीला म्हणतो, बायको, इतक्या वर्षात आपण कधी प्रपोज डे सेलिब्रेट केला नाही, परंतु आज मला तुला प्रपोज करायचं आहे. असं म्हणत अर्जुन गुडघ्यावर बसतो. सायलीचं स्वप्न सत्यात उतरलेलं असतं. अर्जुन गुडघ्यावर बसत हातामध्ये रिंग घेत सायलीला प्रपोज करत म्हणतो, मिस सायली सुभेदार, तुमची साथ मला याच जन्मासाठी नाही, पुढचे 7 जन्मच नाही तर पुढचे 70 जन्मही मला तूच माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात हवी आहेस. मी सगळे जन्म देवाकडे एकच प्रार्थना करेन की मला फक्त तुझी साथ हवी आहे. सकाळी उठल्यानंतर मला तुझा चेहरा बघायचा आहे आणि रात्री झोपताना तुझाच हात माझ्या हातात हवा आहे. तुझं दुःख हे माझ्यासाठी असावं आणि माझं सुख हे तुझ्यासाठी असावं. सो सायली सुभेदार, 70 जन्मासाठी माझी साथ देशील. असं म्हणत आता अर्जुन सायलीला प्रपोज करतो. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायलीचे अश्रू अनावर होतात. सायली अर्जुनकडे अगदी पाहू लागते आणि सायलीही अर्जुनमध्ये हरवून गेलेली असते. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं,
आता सायली आणि अर्जुन एकत्रच अर्जुनने लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड पाहतात. तर दुसऱ्या दिवशी अस्मिता आठवण करून देत अर्जुनला म्हणते, अर्जुन सुभेदार आज काय आहे माहीत आहे ना? अर्जुन म्हणतो की हो, आज चॉकलेट डे आहे आणि म्हणूनच मी माझ्या बायकोच्या आवडीचं चॉकलेट ऑर्डर करणार आहे. तर अस्मिता म्हणते नाही, आज तू चॉकलेट ऑर्डर करणार नाहीयेस, तर स्वतःहून सायलीसाठी चॉकलेट बनवणार आहेस. आता ही ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो काय? तर अस्मिता म्हणते हो. तर त्यानंतर आता सायली चैतन्यला म्हणते, चला चैतन्य भाऊजी, आपल्याला त्या साईटवर जायचं आहे. तर आता अर्जुन म्हणतो नाही बायको, तू एकटी तिथे जाणार नाहीयेस. परंतु आता सायली त्या साईटवर पोहोचलेली असते आणि त्याच वेळी सायलीच्या मागे जी व्यक्ती उभी असते तीच व्यक्ती म्हणजे रमेश असते. आता सायली रमेशपर्यंत पोहोचू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.